नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग, या वैदिक युगाची माहिती पाहत असताना या वैदिक युगाचे दोन भाग म्हणजे पूर्ववैदिक कालखंड आणि उत्तरवैदिक कालखंड. तर आपण या अगोदर पूर्ववैदिक कालखंडाची माहिती पाहिली. या पूर्ववैदिक कालखंडामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक जी परिस्थिती कशी होती किंवा त्या काळची घटना कशा होत्या याबद्दलची माहिती पाहिली. तर या वैदिक युगामध्ये जो उत्तर वैदिक कालखंड आहे, या उत्तर वैदिक कालखंडाची माहिती आपण पाहत असताना उत्तर वैदिक कालखंडातील राजकीय परिस्थितीची माहिती पूर्णपणे समजून घेतली आणि कालच्या पिरियडमध्ये आपण उत्तर वैदिक कालखंडातील समाज जीवन किंवा सामाजिक स्थिती कशी होती, समाज जीवन कसं होतं हे पाहण्यास सुरुवात केलं होतं. तर या उत्तर वैदिक कालखंडामध्ये समाज जीवनाची माहिती पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण वर्णव्यवस्था व जाती प्रथा हा 1 नंबरचा पॉईंट समजून घेतला. 2 नंबरमध्ये विवाह पद्धती कशा पद्धतीची होती ती समजून घेतलं. 8 प्रकारच्या विवाहाबद्दलची माहिती पाहिली. त्याच्यानंतर स्त्रियाची स्थिती म्हणजे नंबर 3चा पॉईंट त्याबद्दलची माहिती पाहिली. आणि नंबर 4चा पॉईंट म्हणजे आश्रम व्यवस्था. या आश्रम व्यवस्थेमध्ये जे काही ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या आश्रमाबद्दलची माहिती पाहिली. 4 पॉईंट आपण कालच्या भागामध्ये आपण पूर्णपणे अभ्यास. आज आपण संस्कार पद्धती, जे प्राचीन काळामध्ये हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार होते. आज आपण एखाद्याला म्हणतो की त्या एखाद्या मुलावर किंवा एखाद्या व्यक्तीवर संस्कार कसे आहेत, म्हणजे त्याच्यावर जी विचार प्रणाली कशा पद्धतीने त्याच्या अंगामध्ये भिनलेली आहे त्याला संस्कार म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगले गुण त्यांच्यामध्ये अंतर्भाव झाला अशाला संस्कार म्हणून ओळखलं जातं. तर उत्तर वैदिक कालखंडामध्ये मानवाच्या जीवनामध्ये बदल होत गेले आणि तो संस्कारशील मानव म्हणजे त्याच्यामध्ये विविध कोणत्या बाबी कराव्या, कोणत्या बाबी करू नये या सर्व बाबीची माहिती मिळण्यास प्रारंभ झाली. म्हणजे संस्कार पद्धत निर्माण झाली. त्याच्यामध्ये 16 संस्कार हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये निर्माण झाले. त्याच्यामध्ये नंबर 1चा संस्कार होता तो गर्भाधान संस्कार. जेव्हा 2 स्त्री आणि पुरुषांचं मिलन किंवा स्त्री पुरुषांच्या विवाहानंतर जे अपत्य प्राप्तीसाठी म्हणजेच गर्भधारणा व्हावी म्हणून जी विधी केली जायची त्याला गर्भधान संस्कार म्हणायचं. जी माता आणि मातेत ज्या स्त्री आणि पुरुषामधली जी स्त्री असेल हे यांचं एक विधीपूर्वक त्यांची त्यांच्याकडे एक संस्कार केलं जायचं, एक धार्मिक कार्यक्रम केला जायचा आणि गर्भधारणा व्हावी अशा प्रकारची पार्श्वभूमी म्हणजे गर्भधान संस्कार होता. त्याच्यानंतर पुंसवन संस्कार म्हणजेच ज्या आईच्या पोटी मुलांचा जन्म होणार आहे किंवा गर्भधारणा होणार आहे, गर्भधारणा झाली त्यानंतर त्या महिलेला किंवा जी काही स्त्री असेल तिच्या त्या मूल वाढण्यास किंवा त्यासाठी म्हणून संस्कार केले जायचे किंवा तिला पूजा ज्या काही विधी केल्या जायच्या हे दुसरा संस्कार होता. नंबर 3चा संस्कार सीमत उल्लंघन म्हणजेच जी गर्भवती स्त्री किंवा माता असेल तिचं जे गर्भ असेल, पोटामधलं जे बाळ असेल ते संरक्षण म्हणजे पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे यासाठी म्हणून त्या बाळासाठी म्हणून गर्भधारणा संस्कार, गर्भधारणेनंतर जे काही ते बालक किंवा जो लहान भ्रूण आहे त्याची सुरक्षा व्हावी यासाठी म्हणून एक पूजा अर्चा केली जायची. म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी सुद्धा पूजा अर्चा केली जायची, गर्भधारणा झाल्यानंतर आणि आईच्या पोटामध्ये वाढत असताना त्यावेळेस सुद्धा त्याचं संरक्षण व्हावं यासाठी संस्कार केले जायचे. हा 3रा संस्कार होता. नंतर 4था संस्कार जात कर्म नावाचा संस्कार होता. त्यामध्ये जे आईच्या पोटी मूल जन्मास आल्यानंतर, जन्म झाल्यानंतर काही दिवसातच जन्म झाल्यानंतर म्हणजे त्या लहान मुलाला, जन्मलेल्या बाळाला मध आणि तूप जे सोन्याच्या जे काही चमचा असेल
किंवा सोन्याच्या ज्या काही धातूवर घेऊन त्याला चारवलं जायचं. हे जातकर्म संस्कार म्हणून त्याला ओळखलं जायचं. त्यानंतर मूल मोठं झाल्यानंतर काही 4 महिने 6 महिने झाल्यानंतर मुलाचं नाव ठेवलं जायचं, त्याला नामकरण संस्कार. आणि त्या संस्काराला आपण आजच्या स्थितीमध्ये बारसे म्हणून ओळखतो. बारसं तो संस्कार म्हणजे 5वा संस्कार, नामकरण संस्कार. त्यानंतर 6वा संस्कार निष्करण. म्हणजे मूल मोठं झाल्यानंतर जवळपास 1 वर्षाच्या जवळपास झाल्यानंतर सर्वप्रथम ते जे काही लहान बाळ किंवा लहान मूल असेल त्याला घराच्या बाहेर काढणं, म्हणजेच एखाद्या देवदर्शनाला घेऊन जाणं, हा एक संस्कार म्हणून ओळखला जायचा किंवा विधी केली जायची. त्याला निष्करण म्हणायचे, म्हणजे घरातून बाहेर आणलं जायचं. आणि त्याच्यानंतर अन्नप्राशन एक संस्कार 7 नंबरचा होता. म्हणजे लहान मूल जेव्हा 1 वर्षापर्यंत 6-7 म्हणजे जवळपास 1 वर्षापर्यंत झाल्यानंतर ज्याला दात आल्यानंतर त्याला खाण्याची जी काही क्षमता त्याच्यामध्ये खाता येईल तेव्हा अन्न भरवलं जायचं किंवा त्याला अन्न त्याच्या सेवन करण्यासाठी किंवा अन्न त्याला दिलं जायचं. तो एक संस्कार म्हणून समजला जायचा. त्याच्यानंतर चुडाकर्म संस्कार 8वा संस्कार. आता या चुडाकर्म संस्कारामध्ये जे मूल आहे ते मोठं झाल्यानंतर त्याचे जे केस आपण जाऊळ म्हणून म्हणतो, तोच केस काढण्याची पद्धत आणि त्याला चुडाकर्म संस्कार म्हणून ओळखलं जात होतं. आणि त्याच्यानंतर 9वा संस्कार होता तो कर्णवेध संस्कार. जे लहान मूल म्हणजे 1 वर्षाच्या जवळपास किंवा वर्षापर्यंत किंवा त्याच्या अगोदर त्याचं जे काही कान असतील, कान हे सोन्याच्या धातूपासून टोचण्याचे किंवा त्याच्यामध्ये जे काही कान टोचायचं आणि त्या कानामध्ये जे काही विविध अलंकार म्हणजे सोन्याचे दागिने परिधान करण्याची पद्धत म्हणजे कर्णवेध संस्कार हा 9वा संस्कार होता. आज सुद्धा आपण जे लहान मुलं आहेत त्यांच्या कानामध्ये कान टोचण्याची जी परंपरा आहे ही तेव्हापासून निर्माण झाली. त्याच्यानंतर उपनयन संस्कार. मूल मोठं झाल्यानंतर जे मुलगा त्याला उपनयन संस्कारामध्ये जे काही 7 वर्षे ते 12 वर्ष म्हणजे 6 वर्षापर्यंत त्याला ज्याच्या आईच्या सहवासात किंवा कुटुंबाच्या सहवासात तो वाढायचा. आणि 7 ते 12 या वर्षामध्ये त्याला उपनयन म्हणजे त्याच्या डोक्यावरले पूर्ण केस काढले जायचे आणि त्याला विद्यारंभ म्हणजे शिक्षण घेण्यासाठी त्यांना आता योग्य वय आहे म्हणून त्याला एक संस्कार केला जायचा किंवा विधी केला जायचा. त्याला उपवन संस्कार म्हणून ओळखलं जातो, उपनयन संस्कार म्हणून ओळखलं जात होतं. आणि या उपनयन संस्कार झाल्यानंतर एखाद्या गुरुकडे जाऊन विद्या घेणे किंवा शिक्षण घेण्याची परवानगी मिळत होती. त्यानंतर उपनयन संस्कार झाल्यानंतर विद्यारंभ संस्कार म्हणून होता, विद्यारंभ म्हणून संस्कार. त्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती. आजच्या स्थितीमध्ये जशा शाळा आहेत त्या पद्धतीने आश्रम असायचे जंगलामध्ये आणि त्या आश्रमामध्ये जायचं, गुरुकडे राहायचं आणि गुरुकडे जी शिक्षा गुरु देतील त्या पद्धतीने तत्वज्ञान त्यानंतर जे काही विचार असतील ते सर्व शिकून घ्यायचे. शस्त्रविद्या असतील किंवा अन्य जे काही संस्कार किंवा विद्या कला गुण हे त्या काळातल्या गुरुकुलामधून मिळत होतं. म्हणजे गुरुकडे राहायचं, त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करायचं, म्हणजे गुरुकडे जाऊन शिक्षा घेण्याचा जो संस्कार होता त्याला विद्यारंभ संस्कार म्हणायचा. त्याच्यानंतर जे गोदान संस्कार एक होता, तो संस्कार म्हणजे उपनयन. ज्यावेळेस 7 ते 12 वर्ष वयोगटामध्ये विद्येला आरंभ करताना, विद्येचा आरंभ म्हणजे विद्या घेण्यासाठी जाण्या अगोदर जे काही ब्राह्मण ज्यांनी उपनयन संस्कार ज्या मुलांचा घडून आणला त्यांना दान धर्मामध्ये ब्राह्मणाला दान दिलं जायचं. त्यामध्ये काही अन्नधान्य देणं, द्रव्य देणं किंवा गाय किंवा पशु त्याला दानधर्म करण्याची पद्धत म्हणजे गोदान पद्धत होती. म्हणजेच उपनयन संस्कारानंतर जे ब्राह्मण विधी करतात त्यांना गाय दान देणं हे दिला जायचं. त्याच्यानंतर 13वा संस्कार समावर्तन. जो व्यक्ती किंवा जो लहान मूल जे 12 वर्षानंतर गुरुकडे जाऊन विद्या अर्चना किंवा शिक्षण घेण्यासाठी गेलेलं आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे गुरु आहेत त्यांना दक्षिणा द्यायचं योग्य आणि दक्षिणा देऊन तो आपल्या घराकडे परतत होता. त्या संस्काराला समावर्तन संस्कार म्हणून ओळखलं जायचं. त्याच्यानंतर तो घरी आल्यानंतर
काही काळातच त्याचा विवाह लावला जायचा. योग्य अशी मुलगी किंवा वधू बघून त्याचा विवाह लावला जायचा आणि तो गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. त्या संस्काराला विवाह संस्कार म्हणायचे. आणि त्याच्यानंतर तो गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, त्याच्यानंतर पत्नीची जबाबदारी, आईवडिलाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, हे सर्व सांभाळण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये तो करत होता. त्याच्यानंतर विवाह झाल्यानंतर अग्निपरिग्रह म्हणून एक संस्कार होता. तो संस्कार म्हणजेच विवाहानंतर दररोज जे काय धार्मिक पूजा अर्चा करणे, विधी करणे आणि गुरुकुलामध्ये शिकवलेल्या बाबी, ज्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये राहत असताना, कुटुंबामध्ये राहत असताना आपल्या धर्मानुसार, विधीनुसार सर्व बाबी करणं, हे अग्निपरिग्रह ही एक प्रणाली होती. त्यानंतर नंबर 16वा संस्कार म्हणजे अंत्येष्टी. आता अंत्येष्टीचा विचार करता जे काय प्रेत असतील किंवा मृत झालेल्या व्यक्तीवर पूजा अर्चा करणे आणि जे मृत झालेल्या व्यक्तीवर त्याला दफन करणे म्हणजे जमिनीमध्ये गाडणे किंवा त्याला अग्नी देणे, त्याला जाळणे, त्यावेळेस करण्याची विधी म्हणजेच अंत्येष्टी हा एक संस्कार होता. अशा पद्धतीने हे 16 संस्कार होते. त्यापैकी आजच्या स्थितीमध्ये सुद्धा हिंदू धर्मामध्ये फक्त 3 संस्काराला महत्त्वपूर्ण स्थान दिलं जातं. जन्माच्या वेळेस जन्म, त्याच्यानंतर जे काही आपण बारसं म्हणतो त्या संस्काराला, विवाह याला सुद्धा महत्त्व दिलं जातं. बारसं, विवाह आणि अंत्येष्टी म्हणजे अंत्यविधी, शेवटचा जो माणूस मृत्यू पावला त्यानंतर जे संस्कार केले जातात, या 3 संस्कार आज सुद्धा पाळले जातात. म्हणजेच अशा प्रकारचे 16 संस्कार हे उत्तर वैदिक कालखंडामध्ये निर्माण झाले आणि यावेळेस ते जे काही संस्कार ते मानले जाऊ लागले. म्हणजे ते 16 संस्कार म्हणजेच मानवाच्या आयुष्याला एक जीवन जगण्याची कला किंवा मानवाच्या जीवनामध्ये एक नवीन वैदिक धर्मानुसार जीवन जगण्याची एक प्रणाली निर्माण झाली. असं होते 16 संस्कार. आणि ह्या संस्कारानंतर जे काही 6वा पॉईंट आपण आत्तापर्यंत जी माहिती पाहिली ती संस्कार पद्धती, हा 5वा पॉईंट पूर्णपणे अभ्यासला. त्यानंतर ज्या काही 6वा पॉईंट म्हणजेच पितृप्रधान कुटुंब पद्धती, पितृप्रधान जे काही अधिकार व संयुक्त कुटुंब पद्धती, यामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये पुरुषांचं प्रभुत्व कुटुंबावर जास्त निर्माण झालं आणि यावेळेस जे काही सर्वात जास्त जे काही पुरुष असतील यांचं प्रभुत्व कुटुंबावर वाढलं आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यावर तत्कालीन स्थितीमध्ये एका व्यक्तीची पूर्ण अधिकार असायचा. त्यानुसार एका व्यक्तीपासून त्या व्यक्तीवर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी असायची आणि त्यानुसार सर्व कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी ही त्याच्यावर अवलंबून राहू लागली. आणि त्याच्यातून संयुक्त कुटुंब पद्धती आली. लहान मुले असतील, वयोवृद्ध माणसे असतील किंवा स्त्री पुरुष असतील, हे सर्वजण एकत्र राहू लागले. आणि उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियापेक्षा पुरुषावर जबाबदारी जास्त आली किंवा त्यांचा अधिकार निर्माण झाला. त्यामुळे स्त्रियांचा अधिकार हे कमी होत गेला. जसं पूर्व वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचा अधिकार जास्त होता, तसा उत्तर वैदिक कालखंडामध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती आली, म्हणजे वडिलांचं प्रभुत्व वाढण्यास निर्माण झालं. त्याच्यानंतर नंबर 7वा पॉईंट आहे तो म्हणजे आहार व पेय. जे उत्तर वैदिक कालखंडातल्या व्यक्तींनी किंवा जे काही कुटुंब पद्धती होती किंवा समाजांनी जे काही कडधान्य असतील, तेलबिया असतील, त्याचबरोबर त्याचा वापर करण्यास प्रारंभ केला आहारामध्ये. अनेक पीक असतील, गहू असेल, तांदूळ असेल किंवा बाजरी असेल, अशा पिकांचा म्हणजे ज्या धान्याचा वापर जेवणाच्या आहारामध्ये करण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, जे प्राणी असतील, पशु असतील, यांच्यापासून जे दूध मिळेल, जे गाय असेल, म्हैस असेल किंवा बकरी असेल, यांच्यापासून मिळणारं दूध हे वापरण्यास प्रारंभ केला. त्याचबरोबर सण समारंभामध्ये ज्या काही पेय
यामध्ये जे मद्यपान म्हणतो आपण, दारूचा प्रकार, हा सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या झाडाची फुलं यापासून दारू बनवण्याची किंवा मद्य बनवण्याची परंपरा निर्माण झाली आणि सण समारंभाच्या वेळेस असे पदार्थ सेवन केले जायचे. त्याच्यानंतर 8वा पॉईंट म्हणजे वेशभूषा हे होता. आता वेशभूषेचा विचार करता उत्तर वैदिक कालखंडामध्ये जे श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे 2 वर्ग, म्हणजे जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ग होते, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये कनिष्ठ वर्गातील लोक हे सुती कापड आणि वरिष्ठ वर्गातील लोक हे रेशीम धाग्यापासून बनवलेले कापड वापरत होते. म्हणजे त्या काळामधल्या समाज जीवनावर ही जातीयता, धर्म या बाबीचा पगडा होता. त्याचबरोबर जे कापड वापरत होते, सुती कापड, हे सामान्य लोक वापरत होते आणि वरिष्ठ लोक किंवा श्रेष्ठ ज्याला श्रीमंत म्हणून ओळखले जात होते, हे रेशीम कापडापासून आपले जे काही धागा असेल त्यापासून कापड बनवले जात होते आणि त्याचा वापर करत होते. त्याच्यानंतर नंबर 9चा पॉईंट म्हणजे अलंकार व सौंदर्य प्रसाधने. ज्या स्त्रिया होत्या किंवा पुरुष होते हे दोघंही सोने, चांदी, रत्न, मोती इत्यादीपासून काय करायचे, तर अलंकार बनवायचे, म्हणजेच दागिने बनवायचे. ते दागिने आपल्या शरीरावर परिधान करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्याचबरोबर सुगंधी द्रव्ये, त्यामध्ये जे काही अत्तर असेल किंवा जे आपण परफ्यूम किंवा सेंट म्हणतो अशा पद्धतीचं वापर, म्हणजेच जे काही वनस्पती होते, वनस्पतीच्या पानापासून किंवा वनस्पतीच्या ते ज्या फांद्यापासून सुगंधी द्रव्य किंवा जे काही अशा सुगंधी द्रव्याचा वापर त्यांनी करायला प्रारंभ केला. म्हणजे उत्तर वैदिक कालखंडाच्या मानवाने ज्या काही समाजामध्ये वावरत असताना सण समारंभाच्या वेळेस अलंकार घालणे किंवा सौंदर्य प्रसाधन, म्हणजेच त्यानंतर आपल्या शरीराचं आकर्षणपणा वाटावा यासाठी म्हणून सौंदर्य प्रसाधनाचे साधनं वापरण्यास प्रारंभ केला. त्यानंतर नंबर 10चा पॉईंट म्हणजे मनोरंजनाची साधने. आता त्या काळातला मानव म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये, उत्तर वैदिक कालखंड म्हणजेच वैदिक काळातील उत्तर वैदिक काळ, यामध्ये सार्वजनिक सण उत्सव, राज्याभिषेक असेल त्यावेळी गायन केलं जायचं, वादन केलं जायचं, नृत्य केलं जायचं. त्याचबरोबर त्या काळामध्ये घोडे असतील किंवा जे प्राणी असतील यांच्या शर्यती लावल्या जायच्या, जे काही झुंजी लावल्या जायच्या, म्हणजे एकमेकांमध्ये शर्यत लावली जायची. त्याचबरोबर कुस्ती असेल, मल्लयुद्ध असेल, अशा काही मनोरंजनाची साधने, म्हणजे सण उत्सव समारंभ असेल किंवा अन्य वेळी यावेळेस अशी मनोरंजनाची साधने केली जायची. त्यामुळे उत्तर वैदिक कालखंडाच्या जे काही व्यक्ती असतील यांच्यामध्ये एक मनोरंजन होण्यास प्रारंभ झाला होता. त्याच्यानंतर नंबर 11चा पॉईंट आहे, 11 पॉईंट म्हणजे अंत्यसंस्कार. जो व्यक्ती मृत झाला, वारला, त्याच्यानंतर त्याला अग्नी देणे, म्हणजे त्याला जाळण्याची पद्धत होती किंवा जमिनीमध्ये दफन करण्याची पद्धत होती. त्यावेळेस तो व्यक्ती वारल्यानंतर त्याला अंत्यविधी करताना त्याला त्याच्या पूर्ण विधी केल्या जायच्या. त्यावेळेस त्याला आपल्या स्मशानभूमीपर्यंत जे नेत असताना ज्या विधी होत्या, आज आपण एखादा मृत व्यक्ती एक व्यक्ती वारल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पूजा अर्चा करून किंवा त्यानुसार त्याला संस्कार केले जातात, त्याच्यावर वेगवेगळे विधी केल्या जातात आणि शेवटी त्याचं अग्नी म्हणजे जाळलं जातं किंवा पुरलं जातं. त्याच पद्धतीने तो जो व्यक्ती वारल्यानंतर त्याला अंत्यसंस्कार त्याचे झाल्यानंतर त्याच्या नावावर पिंडदान केलं जायचं, अनेक जणांना दानधर्म केलं जायचं. त्याचबरोबर त्याच्या नावावर काही धार्मिक स्थळाला काय द्यायचं, तर एक दानदक्षिणा द्यायची पद्धत होती. अनेक लोकांना जेवण घालण्याची पद्धत, म्हणजे अशा पद्धतीचे संस्कार हे जे काही संस्कार, जे अंत्यसंस्कार सुद्धा उत्तर वैदिक कालखंडामध्ये निर्माण झाले. म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामधला सामाजिक जीवनाचा अभ्यास करत असताना आपण जवळपास 10 पॉईंट बघितले आणि या 10 पॉईंट म्हणजेच वर्णव्यवस्था कशी होती, जातीप्रथा कशा होत्या हे समजून घेतलं. त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र होते. त्या विवाह पद्धती समजून घेतलं, 8 प्रकारचे विवाह समजून घेतलं, स्त्रियांची स्थिती समजून घेतली. नंबर 3चा पॉईंट. नंबर 4चा पॉईंट म्हणजेच आश्रम व्यवस्था, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि गृहस्थ आश्रम. त्याच्यानंतर नंबर 5चा पॉईंट म्हणजे संस्कार पद्धती, 16 संस्कार कसे होते जन्मापासून मृत्यूपर्यंत ते समजून घेतलं. त्याच्यानंतर
6 नंबरचा पॉईंट म्हणजे पितृसत्ताक व संयुक्त कुटुंब पद्धती. 7 नंबरचा पॉईंट म्हणजे आहार आणि पेय. उत्तर वैदिक कालखंडाचा मानव आहार कसा घ्यायचा किंवा कोणकोणती होती, पेय कोणती होती याबद्दलची. त्याच्यानंतर 8 नंबरचा पॉईंट म्हणजे वेशभूषा कशा पद्धतीची होती. 9 नंबरचा पॉईंट अलंकार व सौंदर्य प्रसाधने कशी होती याबद्दलची माहिती. आणि 10 नंबरचा पॉईंट मनोरंजनाची साधने कोणती ही समजून घेतलं. आणि 11 नंबरचा पॉईंट म्हणजे अंत्यसंस्कार. अशा पद्धतीने उत्तर वैदिक कालखंडातलं जे समाज जीवन, जे 11 पॉईंटमध्ये आपण समजून घेतलं, हे असं अशा पद्धतीने समाज जीवन आढळून आलं. म्हणजे पूर्ववैदिक कालखंडापेक्षा नंतर उत्तर वैदिक कालखंडामध्ये असा आमूलाग्र असा बदल झाला. आणि तोच बदल म्हणजेच उत्तर वैदिक कालखंड हा प्रगत कालखंड किंवा वैदिक कालखंडातला उत्तर वैदिक कालखंड हा एक महत्त्वपूर्ण कालखंड म्हणून ओळखला जातो. तर उद्याच्या घटकामध्ये आपण जे काही उद्याच्या पिरियडमध्ये यानंतर म्हणजेच उत्तर वैदिक कालखंडाचा आपण अभ्यास करत असताना उत्तर वैदिक कालखंड किंवा उत्तर वैदिक युग, या उत्तर वैदिक युगामध्ये जी राजकीय माहिती कालच्या पिरियडमध्ये पाहिली, परवाच्या पिरियडमध्ये, आणि कालच्या पिरियडमध्ये जी काही सामाजिक जीवन कसं होतं हे काही भाग पाहिला होता. आज आपण सामाजिक जीवनामधलाच जे राहिलेले भाग किंवा पॉईंट पूर्णपणे समजून घेतले. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण धार्मिक जीवन जो उत्तर वैदिक कालखंडाच्या मानवाचं कसं होतं किंवा तो युगातलं धार्मिक जीवन कसं होतं ही याबाबतची माहिती आपण पूर्णपणे अभ्यासणार.